भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आदित्य महाजन शिंदे सेनेच्या वाटेवर। अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव तथा गौरक्षा दलाचे अध्यक्ष आदित्य महाजन हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा वर्तुळात रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आदित्य महाजन हे गेल्या काही दिवसापासून शिंदे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भाजपामधील काही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कार्यपद्धतीबाबत असलेल्या नाराजीमुळे त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे आदित्य महाजन यांच्यासोबत शेकडो युवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय सक्षमीकरणावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गौवंश संरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या आदित्य महाजन यांना काही महिन्यापूर्वी एका प्रकरणात अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यावेळी भाजपमधील काही लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान येत्या काही दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदित्य महाजन यांचा अधिकृत पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे। मात्र याबाबत आदित्य महाजन यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसल्याने त्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। आदित्य, तुम्ही भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या मार्गावर आहे असं ऐकण्यात काय सत्यता आहे? असं याच्यात काहीच नाही आहे। हे आमचा मित्र पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या व्यतिरिक्त काही संबंध असतात, हितसंबंध आहेत आमचे, जे इथले पदाधिकारी आहेत। फक्त मी असंच भेटायला आलो होतो त्यांना, असं काहीच नाही। काही असं पण ऐकू आहे की 200 ते 250 लोकांना घेऊन शिंदे साहेबांच्या म्हणजे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आपण पक्ष प्रवेश करणार आहात। नाही, मी तर पहिलेच बोललो असं काहीच नाही याच्यात। मी फक्त असंच एक भेट द्यायला आलो होतो।